श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज श्री दुर्गाष्टमी आहे। या दिवशी आपण आपल्या घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वाराला 64 योगिनी यंत्र, वास्तुयंत्र, विजय पंचदशी यंत्र लावून पंचोपचार पूजा करायची आहे। तसंच दक्षिण दिशा असेल तर आपल्याला तांब्याचं 64 योगिनी यंत्र लावायचं आहे। आपण दरवाजावर हे यंत्र लावतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये अपघात होत नाही, लक्ष्मी टिकून राहते, घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही, सदैव भरभराट टिकून राहते। आणि हे असे यंत्र म्हणजे श्री 64 योगिनी यंत्र। या यंत्रावर दुर्गाष्टमीला अक्षता वाहून मंत्र म्हणून त्यांचं पूजन करायचं आहे आणि घराच्या प्रवेशद्वारावर लावायचं आहे। आणि हा जो दिवस आहे तो आपल्या कुलदेवीच्या सेवेच्या नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी दुर्गा सप्तशती याचा संस्कृत पोथी किंवा मराठी पोथीचं पठण करायचं आहे। जमलं तर उपवास पण करू शकतो। तसं नवचंडी होम करायचा आहे। घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करून कुंकुमार्चन सुद्धा करायचं। ही सेवा यंत्रावर श्री सुक्त स्तोत्र वाचून पण करतात। श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे। श्रीयंत्रावर हे स्तोत्र वाचून कुंकुमार्चन पण करतात। 64 योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करायची। एक माळ श्री स्वामी समर्थ 99 मंत्र जप करून हे यंत्र घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ लावायचे। आणि ह्या सेवेमुळे लाभ होतात, ते म्हणजे आपण दरवाजावर हे यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते। या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते, घरात अन्नधान्याची कमी राहत नाही, आपल्या घरामध्ये सदैव भरभराट टिकून राहते। वाईट शक्ती म्हणजे नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत। आणि हे 64 योगिनी मंत्र जे आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आणि हे 64 योगिनी यंत्र आपल्या जवळच्या सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे। त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ।